लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांचं रविवारसह आठवड्याला 90 तास काम करण्याचं वक्तव्य समोर आल्यानंतर त्यांच्यावर आता टीकेचा भडीमार होतोय। सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल सुद्धा केलं जात आहे। या सगळ्यानंतर आता अखेर कंपनीलाच समोर येत स्पष्टीकरण देण्याची वेळ आलेली आहे। L&Tचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांनी रविवारसह आठवड्याला 90 तास काम करण्याचा सल्ला देणारं विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्यामुळे आता त्यांच्यावर टीका देखील केली जाते। यापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता। त्यावेळेस देखील त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती। I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier, because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wife? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. L&Tच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांनी रविवारसह आठवड्यातून 90 तास काम करावं असं विधान केल्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून आता टीका होते आहे। त्यांच्या या सल्ल्यावर उद्योगपती हर्ष गोयंका, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं देखील प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांनी रविवारी काम करण्याचा सल्ला देणारे L&Tचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांचं वार्षिक वेतन आता समोर आलंय। 2023-24 या वर्षात त्यांना एकूण 51 कोटी रुपये वेतन म्हणून मिळाले, जे कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापेक्षा 500 पट अधिक आहे। 90 तास काम करणं आणि पत्नीकडे पाहणं या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुब्रमण्यम यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांच्या या टिप्पणीवर कंपनीकडून देखील आता स्पष्टीकरण जारी करण्यात आलंय। मात्र त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।